हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आता तुमची सगळ्यांची सुद्धा बाप्पाच्या आगमनाची तयारी झालीच असेल आणि मी सुद्धा इथे तयारीला लागली आहे. तर सगळ्यात आधी इथे वरचे बेडरूम क्लीन करून घेतल्या आणि माझ्याकडे जे आगारोचं स्पिन मॉप आहे तर त्याच्यानेच मी फरशी तर पुसते नेहमी, तुम्हाला माहितीच आहे. सगळं इझी पडतं याच्यामुळे मला. आणि तुम्हाला अजूनही मला ना बरेच जण याची लिंक मागत असतात, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते किंवा स्क्रीनवरती इथे साईडला तुम्हाला कुठेतरी लिंक दिसेल, त्याच्यावरती जर तुम्ही टिक केलं ना म्हणजे टॅप केलं तरीसुद्धा तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. आणि खूप इझी पडतं याने. आणि मला बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा मी दाखवते ना तेव्हा तेव्हा कोणी ना कोणी लिंक याची मागतंच, बट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक नाही करत. मी दिलेली असते लिंक नेहमी याची, तर यावेळेस नक्की चेक करा. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या आईने सुद्धा खरेदी केलेलं आहे, कारण हे आता गेली 1.5-2 वर्ष मी वापरते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि याचं खूप म्हणजे क्लीन तर होतंच सगळं. यासोबत अजून 2 पॅडचा सेट येतो जो की तुम्ही ड्राय क्लीन करायला सुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे बेडशीट अंथरली. आता माझ्याकडे अजून ना एक्स्ट्रावाले नाही आहे, 2च बेडशीट आहेत, सो एक त्या बेडरूममध्ये आणि एक या बेडरूममध्ये वापरते. पण मला अजून जाऊन खरेदी करायचं जे की शक्यच होत नाही आहे. ऑनलाईन पण मी ट्राय करत होते पण मला हव्या तशा भेटत नाही आहेत जे की बेडरूमला सूट होईल, म्हणजे जी कलर थीम आहे त्याला. तर जी आहे तीच अवेलेबल लावून टाकली. बेडरूम सावरून मग मी किचन आवरायला गेले आणि इथे ड्रेस चेंज केला, कारण वरती चढायचं होतं मला. मग ते हे इझी पडतं, गाऊनमध्ये वरती चढता येत नाही ना, त्यामुळे. त्यानंतर मग इथे सगळ्यात आधी ज्या बरण्या होत्या ना तर त्या क्लीन करायला घेतल्या. ओट्यावर ठेवलेल्या काचेच्या बरण्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या, तर नवीनच आहेत त्या. आणि बाकी जे माझे जुने मिशोवरून मी मागवले होते जे की वॉश करते, तर त्यासुद्धा बरण्या मी खूप दिवस झाले, म्हणजे मला वाटतं 2-3 वर्ष झाले असतील वापरते, पण खूप चांगले टिकलेले आहेत अजूनही. जे काही माझ्याकडे अप्लायन्सेस आहेत इलेक्ट्रिकचे तर ते सुद्धा सगळे स्वच्छ करून ठेवले. आता हे तर म्हणजे रेग्युलर वापरणारे अप्लायन्सेस आहेत सगळे, पण डीप क्लीन कधी केलं जात नाही. ते रेग्युलर आपण यूज केल्यानंतर ना असेच वरवर क्लीन केलं जातं, पण आज सगळं एकदम डीपली क्लीन करून घेतले. आता सगळे अप्लायन्सेस एकाच ठिकाणी ठेवायचे होते, म्हटलं छान स्वच्छ करूनच ठेवूयात सगळे. एक्झॅक्ट रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मी 11 वाजता वरती राजनंदिनीला झोपवायला गेले होते, पण ती काही झोपली नाही. आणि मला वाटलं 5-10 मिनिटात झोपेल, पण तिचं काही झोपणं झालेलं नाही. सो इथे सध्या मॅडम खेळत बसलेल्या आहेत. ज्या काही सगळ्या बरण्या होत्या मी आता किचन क्लीन करायला काढलंय, आणि जे काही बरण्या वगैरे होत्या ना सगळ्या त्या इथे मी स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या सुकायला. ती काय झोपेना. शेवटी म्हणलं माझा टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाही, कारण गणपतीला पण आता 4-5 दिवसच राहिलेत. आणि अगं 4-5 दिवसच राहिलेत आणि ही कामं नंतर होणार नाहीत. अजून बरीचशी कामं पेंडिंग आहेत माझी, त्यामुळे म्हणलं आता काही उद्यात कितीही वाजू देत आता पूर्ण करून घेणार आहे. नरेंद्र वर झोपले होते, त्यांना म्हटलं तुम्ही पण येऊन खाली झोपा आता, कारण हिच्याकडे लक्ष द्यायला कोणतरी हवंय. आणि मी आतमध्ये आवरणार आहे ना, सो नरेंद्र इथे खाली सोफ्यावरच झोपलेत आता. आणि हिचं हे चालू आहे सगळं इथे, हे बघा सगळं पसरवून टाकले तिनं. आता म्हटलं राहू देत, मला काम आवरायचे, त्यामुळे इकडे आता हे करून चालणार नाही, फटाफट आत लावरून घेते आता. हा असा पसारा काढलाय. हेच मगाशी जेवणाचे धुतलेले भांडे आहेत, हा सगळा वरचा पसारा काढलाय. इथे वरती जे काही अप्लायन्सेस आहेत ते वगैरे क्लीन करून ठेवलेत. आणि इथे एक ही माझी चटणीची बरणी आहे, बाकीचं तर इथे ठेवलं. आता गावाकडनं आणलेलं जे काही थोडंफार सामान वगैरे होतं ते आहे थोडं भरायचं, आणि हे पण सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. इथले अजून हे केलेलं नाही आहेत, म्हणजे काचा बसवलेलं नाही आहेत, ते काही पेंडिंगच पडले अजून आमचं. मी खूप वेळा नरेंद्रला सांगितलं की ते करून घ्या, पण नेमकं ती माणसं भेटतच नाहीत. एकदा की त्यांचं दुसरं काम सुरू झालं की ते सोडून ते येत नाहीत, असं होतंय. मग आता फायनली एक जण आहेत ते रेडी झालेत, आता बघू ते कधी येतात. रोज येतो आता तर गणपती, त्यामुळे माहित नाही, पण जोपर्यंत हे करून घेत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाहीये. इथे पण काचा राहिलेत ना हे करायच्या, क्लीन करायच्या, ह्या पण राहिलेल्या आहेत. क्लीन नाही सॉरी, काचा बसवायच्या राहिल्यात ह्या सुद्धा. ते पण आता बघू तेव्हाच होऊन जाईल. तर तात्पुरतं तर इथे ओपन असल्यामुळे धूळ वगैरे बसते, सो ते स्वच्छ करून घेते. इथे हा जो सेक्शन आहे ना तर हा
थोडंसं धूळ वगैरे बसून खराब झाला होता, म्हणून मग माझ्याकडे जे लिक्विड आहे त्यानेच मी क्लीन करून घेते. आणि हे लिक्विड खूप छान आहे, म्हणजे कितीही चिकट डाग असेल ना तरी लगेच क्लीन होऊन जातं. आता हे ओपन असल्यामुळे ते धूळ भरपूर बसते. आता सध्या तर माझे जे काही कंटेनर्स असतील ते सगळे मी इथे ठेवणार आहे. जेव्हा काचा बसवल्या जातील त्यावेळेस मी ठरवेन की इथे क्रॉकरी ठेवायची की भरण्या. माझं हे काम चालू होतं तोपर्यंत राजनंदिनी बाहेर इथे एकावर एक थर लावण्यात बिझी होती. म्हणलं की चला असू देत, आपलं काम होतं ते महत्त्वाचं, हे नंतर काय आपल्याला परत पुसून एकदा घेता येईल. तसं ती इकडे तिकडे सगळीकडे फेकत होती, पण म्हणलं राहू देत. आता 12:30 वाजलेत. राजनंदिनीला वरती पाठवलं मी. ती खूप दंगा घालत होती खाली. नरेंद्रला म्हणते तिला घेऊन जा, जेव्हा तिला खूप झोप येईल तेव्हा मला बोलवा, किंवा कधी कधी ती अशी झोपून पण जाते माझ्याशिवाय. मीच पाहिजे कायमच असं नाही, बऱ्याचदा ती झोपून जाते खूप झोप आल्यावर. पण आज ती संध्याकाळी काय झालं, मी पण झोपले, मला दुपारची झोप कधीच भेटत नाही. आणि राजनंदिनी आज दिवसभर खेळली आणि संध्याकाळच्या दरम्यान, संध्याकाळ म्हणण्यापेक्षा 4:30च्या दरम्यान झोपली. मग मी पण झोपले. त्यामुळे बराच उशीर, मला वाटतं 5:30 पावणे 6पर्यंत मी झोपलो असेन आज. त्यामुळे ती आता इतक्या वेळ जागी आहे. ती अजून मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी झोपणार नाही. त्यामुळे नरेंद्रनं मला तिला घेऊन जा, कारण तेवढा वेळ माझा वेस्ट होणार आणि माझं कामच नाही होणार. आणि मला थोडी सर्दी आहे, आता एवढं फिरलोय वगैरे, आणि फिरताना पण काय नाही, त्याच्यानंतर पण 2-3 दिवस काय नाही. आत्ता सर्दी झाली आहे मला. सर्दी म्हणजे पण अगदीच असं नाकात आपल्याला थोडंसं, तुम्ही काय म्हणताय माहित नाही, आम्ही त्याला शिवल्यासारखं म्हणतो, तर तसं थोडंसं जाणवते मला इथे. आणि डोळ्यातनं थोडंसं पाणी आल्यासारखं. पण काहीही करून करायचंच आहे आज काम. उद्यापासून पुढे काही काम ठेवायचं नाही आहे मला, म्हणजे ॲटलिस्ट किचनचं तरी. आता 8 दिवस नव्हते मी, आणि त्यामुळे काही ना काहीतरी मग धूळ वगैरे येणं हे सगळं. आणि माहिती आहे पुरुष लोक किती स्वच्छ, आणि त्यात नरेंद्र कधी कधी ठेवतात स्वच्छ. यावेळेस तर हाताचा पण प्रॉब्लेम, त्यामुळे त्यांनी ते 2-3 दिवस काहीच नाही आहे. त्याच्यानंतर ते पण आले होते गावी. तर चला आता पटकन सगळ्या इथे या बरण्या ठेवल्यात मी, माझ्या ज्या काही आहेत त्या क्लीन करू इथे सगळ्या. आणि या आता मी भरून ठेवते. सध्या तर तात्पुरतं इथेच ठेवणार आहे, म्हणजे जे काचा अजून बसवायच्या आहेत ना ज्याच्या, तर तिथेच ठेवते आता. सध्या मार्केटमध्ये खूप छान छान डिझाईन्सचे वगैरे कंटेनर्स आलेत. बऱ्याचदा असं वाटतं की अरे आपण पण घ्यावेत हे, बट पुन्हा वाटतं की अरे ह्यांची क्वालिटी अजून चांगली आहे तर कशाला इतक्यात घ्यावं, म्हणून मग मी अजून चेंज केलेले नाही आहेत. पण जशी जशी रिक्वायरमेंट लागेल ना तसं तसं मागवते. एकदम मागून आणून पण नंतर यूज नाही झाला तर काय करायचं ना. तर आता मला कळलं की अजून मला किती लागणार आहेत कंटेनर्स वगैरे, सो ते पुन्हा ऑर्डर करायचे आहेत मला. इथे जे स्टीलचे डबे होते माझे तर ते सुद्धा सगळे स्वच्छ करून घेतले. यातलं जे काही साहित्य होतं ते सगळं बर्नरमध्ये वगैरे भरून घेतलं. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की फार 2 तासामध्ये सगळं आवरून जाईल, पण नाही, मला 2 तासाचे जवळजवळ 4 ते 5 तास कधी लागले कळलंच नाही. कारण एक एक गोष्टी आपण करत गेलो की पुन्हा वाढत जातात की अरे आपण असं नको, हे असं करूयात. असं करत करत खूप वेळ निघून गेला माझा. आणि एव्हाना राजनंदिनीची अर्धी झोप झाली होती. आणि मध्ये मध्ये मला हे टेन्शन येत होतं की ती जर पुन्हा उठली मध्ये तर मला पुन्हा वरती जायला लागेल तिला झोपवायला, आणि हे काम अर्धवट पडतं. आणि मध्ये जर खंड पडला की पुन्हा मग काहीच करू वाटत नाही. फायनली अशा प्रकारे आवरून घेतलं. थोडंसं कामाचं शिल्लक होतं, पण खूप वेळ झाला होता, म्हणलं झोपायला जाऊयात आपण गपचूप आता. आणि इथे सिलेंडर ठेवण्यासाठी अशी जागा करून घेतलेली आहे मी. भांडी सुद्धा सगळी झाली होती घासून. शिल्लक राहिलं ते म्हणजे हे आता फ्रीज आवरायचं, आणि हे असं डबे वगैरे लावून घेतले. आणि हे तात्पुरतं ठेवून दिलंय मी. यातलं हे सामान जे आहे ते वरती शिफ्ट करायचे मला, आणि ते फ्रीजचे कंटेनर सुद्धा फ्रीजसाठी यूज करायचे आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. चलो बाय.